24 जुलैला येत्या गुरुवारी आहे दीप अमावास्या. तर दीप अमावास्येला दिव्यांचं पूजन कसं करायचं, त्यानंतर दिव्यांची ही जी पूजा आहे ही दिव्यांची 2 कडव्यांची आरती म्हटल्याशिवाय पूर्ण होत नाही. तुम्ही खूप सुंदर पूजा करा, पण ही जर आरती तुम्ही म्हटली नाही 2 कडव्यांची आणि दिव्यांची नामावली, तर ही दिव्यांची पूजा पूर्ण होत नाही. म्हणून कुठली पण पूजा अर्चा काही कराल साध्या सोप्या पद्धतीने करा, पण ती योग्य पद्धतीने करा. येत्या 24 जुलैला गुरुवारी दीप अमावास्या आहे. दिवे उजाळून त्यांची पूजा करून आपण दिव्यांची आवस साजरी करत असतो आणि त्याला पूर्णत्व तेव्हाच येते जेव्हा आपण त्यांची दिव्यांच्या पूजेची आरती म्हणत असतो. तर अशी दिव्यांची विधिवत पूजा दीप अमावास्येला कशी करायची, यानंतर या दिवशी घरातल्या सगळ्या मुलींचं औक्षण करायचं असतं. औक्षण का करायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, आषाढ अमावास्या म्हणजे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि ही दिव्यांची पूजा करून आपण श्रावण महिन्याचं स्वागत करत असतो. कोणत्याही कार्याची, शुभ कार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलाने करत असतो. म्हणजे सकारात्मकतेचा साक्षीदार